हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामधले कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. सेट आणि पेट परीक्षा, नवीन बदल आणि संधी. बऱ्याच वर्षापासून म्हणजे 2025, 2024 आणि 2026 पर्यंत जे पेट परीक्षाची वाट पाहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी अपडेट आहे. मित्रांनो, सेटचं पण अपडेट आहे आणि PhD साठी जी परीक्षा घेतली जाते त्या पेटचं पण अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी वेगवेगळ्या ठिकाणची जाहिराती, वेगवेगळ्या ठिकाणचे पेटचे अपडेट, विश्वविद्यालयातील तथा महाविद्यालयातील, महाराष्ट्रातील, भारतातील सगळ्या जाहिराती मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकत असतो. माझं टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याला पण तुम्ही जॉईन करा. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. सेट परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांना पेट परीक्षा पण देण्यासाठी खूप मोठी सवलत आहे. म्हणजेच पेट पण देऊ शकतात आणि सेट पण देऊ शकतात. हे लक्षात ठेवा. पेट आणि सेटचा सिलेबस, पाठ्यक्रम एकच आहे, असं वेगळं काही नाही. याचा अर्थ की तुम्ही सेटची तयारी कराल तर पेट पण क्वालिफाईड व्हाल आणि सेट पण क्वालिफाईड व्हाल. जुलै सेट परीक्षा आता वर्षातून दोनदा, खरंच दोनदा होणार का? झाली तर खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन. कारण का 5,012 जागा जे भरल्या जाणार आहेत त्यासाठी पण तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता. सध्याच्या स्थितीमध्ये महाविद्यालयातील जागा आजपर्यंत कुठली जाहिरात परमनंटची आलेली नाहीये. खूप कमी प्रमाणामध्ये मान्यता भेटत आहेत. खूप जाहिराती येणार आहेत. त्यासाठी तुमच्यासाठी पेट आणि सेट दोन्ही पण महत्वाच्या आहेत. हे लक्षात ठेवा. जुलै आणि डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा. कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची माहिती, ही माहिती जी दिलेली आहे प्रॉपर कुलगुरूंनी दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. व्हाईस चान्सलरने दिलेली आहे आणि खूप महत्वाची मानली जाते. ही पेपरला आलेली गोष्ट आहे. त्या सगळ्या गोष्टीविषयी आपण पूर्ण जाणून घेणार आहात. सोप्या गोष्टीमध्ये याचं विश्लेषण, या जाहिरातीचं विश्लेषण, अभ्यास कसा करायचा, नियोजन काय असलं पाहिजे, कुठली परीक्षा कधी होणार, या सगळ्या गोष्टीचं चित्रण जे आहे आपण घेणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये. PhD प्रवेश परीक्षाची ही तयारी सुरू आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहत असाल किंवा संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट आणि पेट परीक्षाबाबत काही मोठे सकारात्मक बदल जाहीर करण्यात आलेले आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की सेट परीक्षा आता वर्षातून किती वेळा होणार, पेट परीक्षाचे नियोजन काय आहे आणि या बदलामुळे विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार. सेट परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार. कशी होणार याचं विश्लेषण पाहूया. आतापर्यंत सेट परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात होती, पण आता ती परीक्षा पात्रता, राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा धर्तीवर वर्षातून 2 वेळा घेण्याचा विचार सुरू आहे. कुलगुरूंची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. नियोजन, नियोजित महिने कुठल्या महिन्यामध्ये होऊ शकते, त्याचं नियोजन काय आहे. ही परीक्षा आता जून, जुलै आणि डिसेंबर अशा 2 सत्रामध्ये घेण्याचे नियोजन विद्यापीठ पातळीवर सुरू आहे. निश्चित नाही, अनिश्चित आहे, परंतु 100% होऊ शकते. फायदा. यामुळे विद्यार्थ्यांना 2 वर्षात 2 वेळा संधी मिळेल. जर एका प्रयत्नात यश आले नाही तर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही, या पाहण्याची वाट पाहावी लागणार नाही. खूप छान अभ्यास तुमचा कंटिन्यू राहील आणि लगेच आलेली परीक्षा, दुसरी परीक्षा, त्याचाच फायदा तुम्हाला 100% होणार. मित्रांनो, PhD प्रवेश परीक्षा पेट, हे लक्षात ठेवा. नेटद्वारे तुम्ही पेट परीक्षा पण देऊ शकता आणि वेगवेगळ्या विद्यापीठातून घेतली जाणारी पेट परीक्षा पण देऊ शकता. हे लक्षात ठेवा. पेट परीक्षा तुम्ही PhD साठी जर क्वालिफाईड झालात तर तुम्हाला वेगवेगळ्या शिष्यवृत्ती भेटू शकतात. त्या शिष्यवृत्तीविषयी मी एक व्हिडिओ खूप छान प्रकारे बनणार आहे. माझा एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती भेटली पाहिजे. उदाहरणार्थ, मी कम्प्युटर सायन्ससाठी एक विद्यार्थी आहे आणि त्याला सारथी किंवा बार्टीची शिष्यवृत्ती भेटलेली आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ही शिष्यवृत्ती 1-2 लाख रुपये नाहीये, तर 30 ते 35 लाख रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती भेटते. याचा अर्थ की तुमचं संशोधन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये भक्कम बनू शकता. हे केवळ सेटच नाही तर संशोधक होऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षा प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे. वेळापत्रक. पेट परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लगेचच पेट परीक्षा
सेट परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लगेचच पेट परीक्षा आयोजित केली जाणार आहे. कुलगुरूंचे आव्हान. इच्छुकांनी आतापासूनच दोन्ही परीक्षांसाठी नियोजनबद्ध तयारी सुरू करावी असे आवाहन डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केलेले आहे. मी पण आव्हान करतो तुम्हाला. हे लक्षात ठेवा, हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, मी खूप कमी पैशामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला देणार आहे. मी 101% गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही सेट आणि पेटमध्ये दोन्ही पण परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता. 101%. यामध्ये तुम्हाला दिलं जाणार काय? तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे सगळ्या युनिटच्या PDF नोट्स, वेगळे प्रश्न, 10 ते 11 टेस्ट सिरीज वेगवेगळी. आता नेट असेल तर तुम्ही नेटची ऑनलाईन एक्झाम देत असाल, नेट सोडून तुम्ही MPSC 114 आणि 115 जे सेट आणि नेट क्वालिफाईड आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप मोठी अपडेट आहे. 115 आणि 114 साठी अधिव्याख्याता आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी पण विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. तुम्ही हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलद्वारे जोडू शकता. या नंबरला कॉल करू शकता. नाही तर तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲपद्वारे सुद्धा तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. सगळं डिटेल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ऑल एक्झाम कट्टा ॲप प्ले स्टोअरवर जा आणि तिथून ॲप डाउनलोड करा. मित्रांनो, हे तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. वेळ वाया घालवू नका. फक्त 2 ते 3 महिने राहिलेले आहेत. एक दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्हाला 10 टेस्ट सिरीजमध्ये 1100 प्रश्न दिले जातील. मिनिमम 800 ते 900 प्रश्न जे सेट परीक्षा पाठीमागे झालेले आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण किंवा प्रश्न रूपामध्ये दिलं जाईल. आणि नुसतं विश्लेषण नाही, प्रश्नाचं उत्तरांचं विश्लेषण, सगळ्या गोष्टी दिल्या जातील. तुम्ही 100% मला कॉन्टॅक्ट करा. तर ऑल एक्झाम कट्टा ॲपद्वारे तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. यासाठी तुम्हाला वेळ वाया घालायचं नाही. अभी नाही तो कभी नाही. करत करत अभ्यास जडमती सुजान होय, हे लक्षात ठेवा. जड आणि मती दिमाग. जड याने की बेसिक आणि दिमाग तुमचं सुजान होणार, याने की चांगलं होणार. जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली असाल तर खचून जाऊ नका. 100% यश तुमच्या 100% तुमच्या हातामध्ये येणार. सेट परीक्षेचे महत्व आणि प्राध्यापक भरती. महाराष्ट्र, गोवा आणि राज्यातील सरकारी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी सेट परीक्षा अनिवार्य आहे. मित्रांनो, भरतीची शक्यता. राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे या परीक्षेकडे विशेष लक्ष लागलेलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने UGCने ही परीक्षा घेण्याची जबाबदारी पुणे विद्यापीठावर सोपवली आहे आणि ही जबाबदारी विद्यापीठ चोखपणे पार पाडणार आहे. तयारी कशी करावी आणि समारोप, या व्हिडिओचा समारोप खूप महत्त्वाचा आहे. वेळेचे नियोजन करा. कशी परीक्षा घ्यावी, कुठले प्रश्न येतील, प्रश्नाला कसं उत्तर अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या अभ्यासापेक्षा प्रश्नांचं स्वरूप आणि उत्तर लिहिण्याची शैली ही खूप महत्त्वाची मानली जाते. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सेट विभागाकडून आवश्यक तयारी आणि नियोजन कधी सुरू आहे याचा अपडेट मी पूर्ण तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ जाहिरातीची वाट न पाहता आतापासूनच अभ्यासाला लागावे. मित्रांनो, वर्षातून 2दा परीक्षा होणे ही खरोखरच विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बिग अपडेट आहे. तर मित्रांनो, ही होती सेट आणि पेट परीक्षेबाबतची आजची महत्त्वाची अपडेट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शैक्षणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला, हिंदी साहित्य दीप या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर 100% आपल्या मित्रांना पाठवा. त्या मित्रांपाशी ही माहिती जाणार आणि तो विद्यार्थीच्या जीवनातील काही बदल तो घडून आणणार, एवढं नक्की. खूप खूप आभार.